Good morning, friends. Now we are start our lecture number 3 on unit number 1, that is nature of orbital and factor affecting the ionization energy. Okay. So, friends, in last lecture we are seeing what is ionization energy, how the ionization energy is differ from in case of the periods and in case of the groups. Now our point is that the nature of orbital is also affect the ionization energy. Okay. So what is mean by the nature of orbital? We all know that there are the four different types of orbital: s orbital, p orbital, d orbital, and f orbital. Okay. S orbital is spherical in shape. Okay. P orbital is dumbbell in shape, d orbital is double dumbbell in shape, and f orbital is also double dumbbell in shape. आपण मागच्या वेळेस जे पाहिलं की आयनायझेशन एनर्जीमध्ये नेचर ऑफ ऑर्बिटल हा कसा इफेक्ट करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 वेगवेगळ्या टाईपचे ऑर्बिटल आहेत. एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल आहे आणि एफ ऑर्बिटल आहे. आता एस ऑर्बिटल हे स्पेरिकल इन शेप आहे, डी ऑर्बिटल डंबेल शेप आहे, पी ऑर्बिटल डंबेल शेप आहे, डी ऑर्बिटल डबल डंबेल शेप आहे, एफ ऑर्बिटल डंबेल शेप आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो 1s2 2s2 2p 6 3s2 3p6 3d 10 4s2 4p6 ज्यावेळेस आपण लिहितो असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर आपल्याला लक्षात आलं की एस ऑर्बिटल इज मोर क्लोजर टू द न्यूक्लियस. एस ऑर्बिटल हे न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळचं ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर पी ऑर्बिटल आहे, त्याच्यानंतर डी ऑर्बिटल आहे आणि त्याच्यानंतर एफ ऑर्बिटल आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ एस ऑर्बिटल आहे, त्याच्यानंतर पी आहे आणि त्याच्यानंतर डी आहे. आता हे जे ऑर्बिटल आहेत यांचं जे नेचर आहे, हे नेचर आयनायझेशन एनर्जीवर कसा इफेक्ट करते ते आपण पाहू. तर पहा, नेचर ऑफ ऑर्बिटल इन ॲडिशन ऑफ अबाउट फॅक्टर्स, द शेप ऑफ ऑर्बिटल ऑल्सो अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल. इफ एन ऑर्बिटल having outermost electron has got more penetration power, penetration of cloud of electron due to presence of inner इलेक्ट्रॉनिक शेल. म्हणजे आता पेनिट्रेशन पॉवर म्हणजे काय? ठीक आहे. एखादा ऑर्बिटल हा जर न्यूक्लियसच्या जवळ असला तर त्याची पेनिट्रेशन पॉवर हे जास्त राहते. तोच ऑर्बिटल जर न्यूक्लियसच्या दूर असला तर त्याची पेनिट्रेशन पॉवर हे कमी असते. ठीक आहे. इट विल approach the nucleus more closely than other orbital. Therefore, the electron in such orbital will held more tightly, making its removal more difficult and hence increase in the ionization energy. आता यांचं काय म्हणणं आहे की आपण वेगवेगळे ऑर्बिटल पाहिले, एस पी डी आणि एफ. त्याच्यामधलं एस ऑर्बिटल हा स्पेरिकल इन शेप आहे, तो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ असते म्हणून त्याची पेनिट्रेशन पॉवर ही सगळ्यात जास्त असते. पी ऑर्बिटल हा डंबेल शेप आहे, तो न्यूक्लियसच्या थोडा दूर असतो, त्याची पेनिट्रेशन पॉवर हे कमी असते. डी ऑर्बिटल हा त्याच्यापेक्षा थोडा दूर असतो आणि एफ ऑर्बिटल हा त्याच्यापेक्षा थोडा दूर असतो. आता समजा इलेक्ट्रॉन हा जर एस ऑर्बिटलमध्ये असेल, ठीक आहे, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हा जर एस ऑर्बिटलमध्ये असेल तर डेफिनेटली ते एस ऑर्बिटलची जी पेनिट्रेशन पॉवर आहे म्हणजे अट्रॅक्शन टुवर्ड द न्यूक्लियस, ओके, ते कशी राहील? नक्कीच जास्त राहील. म्हणजे त्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहील? जास्त राहील, कारण की तो न्यूक्लियसच्या क्लोज आहे. क्लोज असल्याच्यानं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड दॅट इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट ऑन एस ऑर्बिटल इज मोर, अँड ॲज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह दॅट इलेक्ट्रॉन व्हेरी इझिली. म्हणजे त्या एस ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला थोडी डिफिकल्टी राहील, थोडी जास्त एनर्जी सप्लाय करावं लागेल, कारण की त्याची पेनिट्रेशन पॉवर कशी आहे? जास्त आहे. तोच जर इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये जर असेल तर आपल्याला कमी एनर्जी सप्लाय करावं लागेल त्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करायला, कारण की त्याची पेनिट्रेटिंग पॉवर ही एसपेक्षा कमी आहे. तोच जर डीमध्ये असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यापेक्षाही कमी एनर्जी सप्लाय करावं लागेल, कारण की त्याची पेनिट्रेशन पॉवर जी आहे ती एस आणि पीपेक्षा कमी आहे. म्हणजेच त्याचं जे डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे जसं जसं पेनिट्रेशन पॉवर ही कमी कमी होत जाईल तसं तसं आयनायझेशन एनर्जी ही कमी कमी होत जाईल. लक्षात आलं तुमच्या की एस ऑर्बिटल हा स्पेरिकल शेप आहे, हा न्यूक्लियसच्या जवळ असतो, त्यामुळे तिच्यातून त्याची पेनिट्रेशन पॉवर जी आहे ती जास्त असते, त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमधून जर रिमूव्ह करायचा असला तर आपल्याला जास्त एनर्जी सप्लाय करावं लागते.
तोच जर इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये असेल त्याची पेनिट्रेशन पॉवर ही कमी असते न्यूक्लियससाठी, आणि त्यामुळे त्याच्यातून जर इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असला तर डेफिनेटली आपल्याला कमी एनर्जी लागते. फॉर गिवन व्हॅल्यू द डिग्री ऑफ पेनिट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन इज in the order S is more than P than D and than F. Okay, S electron will approach the nucleus more closely than P electron more closely than D electron, and D electron more closely than F electron. Therefore, if other factors are same, as a S electron will be more difficult to remove than P electron is more difficult than D electron, and so on. For example, take the example of beryllium and boron. What is the ionization electronic configuration of beryllium? 1s2. And what is the electronic configuration of boron? 1s2, 2s2, 2p1. ओके, बोरॉनचं काय आहे? 1s2, 2s2, 2p1. म्हणजे बोरॉनमध्ये काय आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कशात आहे? पी ऑर्बिटलमध्ये, आणि बेरिलियममध्ये काय आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये. आलं लक्षात? त्यामुळे काय झालं की बेरिलियमचा जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो एस ऑर्बिटलमध्ये आहे, त्यामुळे तो एस ऑर्बिटल हा न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्याची पेनिट्रेशन पॉवर हायर आहे. त्यामुळे तो जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असला आपल्याला एस ऑर्बिटलमधला, तर आपल्याला जास्त आयनायझेशन पोटेन्शियल लागेल, जास्त एनर्जी सप्लाय करावं लागेल. त्यामुळे त्याची जास्त एनर्जी सप्लाय करावं लागेल किंवा डिफिकल्ट होईल आपल्याला. म्हणून बेरिलियमची जी आयनायझेशन पोटेन्शियल आहे ती किती आहे? 9.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्याच अपोजिट जर आपण बोरॉन पाहिलं तर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 1s2, 2s2, 2p1. म्हणजे त्याचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कशात आहे? पी ऑर्बिटलमध्ये आहे. पी ऑर्बिटलची जी पेनिट्रेशन पॉवर आहे ती एस ऑर्बिटलपेक्षा कमी आहे. त्यामुळे तिच्यामधला जर इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असला तर आपल्याला कमी एनर्जी लागेल. दॅट्स वाय द आयनायझेशन पोटेन्शियल फॉर बोरॉन इज 8.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज द इफेक्ट ऑफ नेचर ऑफ ऑर्बिटल. म्हणजे जसं एखाद्या ऑर्बिटलचं नेचर असेल त्या नेचरवरून पण आपण आयनायझेशन पोटेन्शियल हे काय करू शकतो? डिसाईड करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? आता नेक्स्ट जो पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो आहे इफेक्ट ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल इन डिफरंट प्रॉपर्टी. वेगवेगळ्या प्रॉपर्टीवर आयनायझेशन पोटेन्शियलचा काय इफेक्ट होते. तर पहिली जी प्रॉपर्टी आपली मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता एखादा एलिमेंट हा मेटॅलिक आहे की नॉन मेटॅलिक आहे कशावर म्हणतो आपण? की दोज एलिमेंट हू हॅव्हिंग the tendency to lose the electron, it is called as the metallic in nature, and those elements who having the tendency to do not lose the electron or gain the electron, that is called as the non metallic character. है की नाही? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे कसा आहे की असा एलिमेंट जो लवकर आपला इलेक्ट्रॉन डोनेट करते, लूज करते, त्याला आपण मेटॅलिक म्हणतो, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो. आणि असा एलिमेंट जो आपला इलेक्ट्रॉन लवकर लूज करत नाही किंवा इलेक्ट्रॉन गेन करते त्याला आपण नॉन मेटॅलिक म्हणतो. ठीक आहे? Metallic nature and non-metal. The ability to lose the electron depend upon the ionization energy. Okay. With increase in the ionization energy, metallic character is decreases. म्हणजे एखादा एलिमेंट हा लवकर इलेक्ट्रॉन लूज करेल हे कशावर डिपेंड करते? आयनायझेशन एनर्जीवर डिपेंड करते. सपोज एखाद्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी जर कमी असली म्हणजेच त्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन डोनेट करायची टेंडन्सी जास्त आहे आणि लवकर लूज होते त्याच्यामधलं इलेक्ट्रॉन. ओके, आणि त्याच्यामधलं इलेक्ट्रॉन लवकर लूज होते म्हणून त्याची आयनायझेशन पोटेन्शियल कमी आहे. त्याला आपण काय म्हणू? मेटॅलिक नेचरचा म्हणू. आणि जसं जसं आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट मूव्ह होत जाऊ तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत जाते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते. कारण की आपण पाहिलं की जसं पिरियड्समध्ये आपण मूव्ह आयनायझेशन एनर्जी काय होते? वाढत जाते. आता एखाद्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी जास्त आहे म्हणजे काय की त्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन लूज करायची टेंडन्सी कमी आहे म्हणून त्याची आयनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे, म्हणून तो नॉन मेटॅलिक आहे. आणि एखाद्या एलिमेंटची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करायची जास्त आहे त्यामुळे त्याची आयनायझेशन एनर्जी कमी आहे म्हणून तो मेटॅलिक नेचरचा आहे. म्हणजे फ्रॉम आयनायझेशन एनर्जी वी कॅन डिसाईड वेदर द एलिमेंट इज मेटॅलिक इन नेचर ऑर नॉन मेटॅलिक इन नेचर. समजा एखादा एलिमेंट याची आयनायझेशन एनर्जी जर कमी असली तर आपण सांगू डेफिनेटली हा मेटॅलिक नेचरचा आहे. आणि एखादा एलिमेंट ज्याची आयनायझेशन एनर्जी जास्त असली तर आपण डेफिनेटली सांगू हा नॉन मेटॅलिक इन नेचरचा आहे. दॅट्स वाय द अल्कली अँड अल्कली अर्थ मेटल्स जे आहेत हे मेटॅलिक नेचरचे आहेत, विथ हॅलोजन्स आर टिपिकली नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट. आता एखादा एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करू आपण? ठीक आहे, तर काय करू
एखादा एलिमेंट हा रिॲक्ट कधी होईल, ॲज द तो इलेक्ट्रॉन लूज करेल लवकर किंवा गेन करेल, आहे की नाही, तेव्हाच त्याची आपण रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी काढू शकू, तेव्हाच रिॲक्शन होईल. ठीक आहे. जर तो एलिमेंट यांनी इलेक्ट्रॉन लूजही नाही केला आणि गेनही नाही केला तर तो रिॲक्शनमध्ये भाग घेणारच नाही. ओके. द एलिमेंट with higher value of ionization energy are less reactive, and the element which having the lower value of ionization energy are highly reactive. म्हणजे असे एलिमेंट की ज्याची आयनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू हाय आहे, जास्त आहे, ते लेस रिॲक्टिव्ह असतात, कारण की त्याच्यामधून इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होत नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉन एक तर इझिली रिमूव्ह होत नाही, त्यामुळे काय होईल की तो रिॲक्शनमध्ये कमी भाग घेईल, आहे की नाही. पण एखादा एलिमेंट ज्याच्यामधून इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह होते तो हायली रिॲक्टिव्ह राहील, कारण की तो स्वतःचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून परत दुसऱ्या संग लगेच रिॲक्ट होऊन जाईल. म्हणजे अल्कली अँड अल्कली अर्थ मेटल्स जे आहे, ज्यांची आयनायझेशन एनर्जी कमी आहे, दे आर हायली रिॲक्टिव्ह. अँड व्हाईल द अदर एलिमेंट, ओके, इनर्ट गॅसेस वगैरे, त्यांची आयनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त आहे, म्हणून ते लेस रिॲक्टिव्ह. इनर्ट एलिमेंट ऑर नोबल गॅसेस आर लेस रिॲक्टिव्ह. ॲक्च्युली दे आर नॉन रिॲक्टिव्ह. ओके, कारण की त्यांची आयनायझेशन एनर्जी ही सगळ्यात जास्त आहे. पण अल्कली आणि अल्कली अर्थ मेटलची आयनायझेशन एनर्जी जी आहे ती कमी आहे, म्हणून ते हायली रिॲक्टिव्ह आहे. आपण जर जनरल एक्झाम्पल घेऊ तर सोडियम जर तुम्ही पाहिलं असेल प्रॅक्टिकलमध्ये, तर सोडियम कसं आहे की तुम्ही रॉकेलमध्ये किंवा केरोसिनमध्ये तुम्हाला डीप करून ठेवावं लागते. ते सोडियम जर समजा तुम्ही तसं रॉकेलमधून काढून बाहेर जरी ठेवलं तर ते ॲटमॉस्फिअर जे ह्युमिडिटी आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होते आणि पटकन पेट घेते, कारण की ते अल्कली अर्थ मेटल्स आहे. इट इज हायली रिॲक्टिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग पॉवर ऑफ एलिमेंट. एखादा एलिमेंट हा ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग पॉवर कसा असते, जो एलिमेंट स्वतः ऑक्सिडाइज होते आणि दुसऱ्याला रिड्यूस करते त्याला आपण काय म्हणू, द एलिमेंट विच रिड्यूस अदर एलिमेंट इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. Okay, that means lose the electron. By supplying the electron, it is called as the reducing agent. This ability of element to reduce the other is called as the reducing power of element. It is depend upon the magnitude of ionization energy. Lower the ionization energy of element, greater are the case its oxidation, and stronger is the reducing agent. Okay, म्हणजे lower the ionization energy, greater is the reducing agent, and higher is the ionization energy, ग्रेटर इज द ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ज्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी हे कमी असते ते गुड रिड्युसिंग एजंट असतात, ज्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी हे जास्त असते ते गुड ऑक्सिडायझिंग एजंट असतात. ठीक आहे. ॲसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ ऑक्साईड अँड हायड्रॉक्साईड. अँड एलिमेंट विच लूज अन इलेक्ट्रॉन इझिली अँड गेट कन्वर्टेड इन टू द पॉझिटिव्ह चार्ज इज सेड टू शो द बेसिक कॅरेक्टर. लोअर इज द व्हॅल्यू ऑफ आयनायझेशन एनर्जी, facilitate easily removal of electron, therefore lower is the value of ionization energy, greater will be the basic character. And metals oxide and hydroxide are basic in nature. म्हणजे एखाद्या एलिमेंटची आयनायझेशन कमी असली तर तो बेसिक नेचर दाखवते, एखाद्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी जास्त असली तर तो ॲसिडिक नेचर दाखवते. पण ज्याची आयनायझेशन एनर्जी कमी आहे तो बेसिक नेचर दाखवेल. दॅट्स वाय म्हणजे अल्कली आणि अल्कली अर्थ मेटल्स आर बेसिक इन नेचर, व्हाईल हॅलोजन फॅमिली आर स्लाइटली ॲसिडिक इन नेचर. लक्षात आलं तुमच्या. नेचर ऑफ ऑर्बिटल पाहिलं आपण आणि डिफरंट फॅक्टर्स पाहिले, डिफरंट प्रॉपर्टीज पाहिल्या ज्या आयनायझेशन एनर्जीवर डिपेंड आहे. मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहिलं, ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग पॉवर पाहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲसिडिक अँड बेसिक कॅरेक्टर पाहिलं आणि रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी पाहिली. ठीक. हे तुम्ही आपण व्हिडिओ पहा, याला 2-3 वेळा ऐका. काही डिफिकल्टी असली तर आपण त्याची नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. थँक्यू व्हेरी मच.